मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळते। का रे बाबांनो, आमची पोरं तुम्हाला दंगलीमध्ये वापरायसाठी चालतात। मराठ्यांच्या पोरासनी तुम्ही हिंदू म्हणून एकमेकाच्या विरोधात उभा करता आणि मराठ्यांची पोरं ज्यावेळेला आरक्षण मागतात त्यावेळेला सरकारच्या पोटात का दुखतंय आमचा प्रश्न आहे। त्यामुळे आज जरी पोरं इथं दिसत असतील तरी मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत आणि इथनं पुढे सरकारची ही म्हणजे जसं गणपतीचं विसर्जन होणार आहे तसं ह्या सरकारचं विसर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत ह्या सरकारनं काढलेला सगळ्या चोऱ्यांचा जी.आर होता तिची अंमलबजावणी करताना ह्यासनी त्रास व्हायला लागलाय। नव्यानं कुठलीही मागणी नाही। मराठे आजपर्यंत कुणबी आणि मराठा एक आहे, आमच्यात रोटी बेटी व्यवहार होतोय आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे। तरी सुद्धा तुम्ही द्यायला का तयार नाही? फक्त मराठ्यांच्या पोरांच्यात विकासात्मक डेव्हलपमेंट होऊ नये ह्या पोरासनी दंगलीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरवा आणि यांची नुकसान करावं हा सरकार। या ठिकाणी पाहायला गेलं तर संतप्त मराठा समाज झाल्याचं पाहायला मिळते। जरांगे हे उपोषण करतायत, मात्र त्यांनी जर आणखीन उपोषणाची मुदत वाढवली तर त्यांना धक्का लागला तर मात्र मराठा समाज स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा मराठा समाज देताना पाहायला मिळतो आणि जरांगेच्या मुंबईच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो रस्त्यावरती सुद्धा उतरल्याचं दिसून येते।